कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। घरामध्ये वावरणारे झुरळ, इकडून तिकडून पळणारे उंदीर, भोंगावणाऱ्या माशा, ढेकूण आणि कोळिष्टांच्या जाळ्यापासून तुम्ही देखील हैराण आहात। घरातील लहान मुलांच्या तसेच तुमच्या देखील आरोग्याची चिंता सतावते। मग वाट कसली बघताय? आता तुमचं घर बनवा सुरक्षित, स्वच्छ, निरोगी, कीटक नियंत्रण आणि आरोग्यदायी। कारण आता तुमच्या शहरामध्ये उपलब्ध तेही सरकार मान्य A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। आजच आमच्याशी संपर्क साधा आणि निश्चिंत राहा, कारण आम्ही सर्व प्रकारच्या कीटकांवरती नियंत्रण ठेवतो। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस, दर्जेदार सेवा हेच आमचे ध्येय। आमचा संपर्क क्रमांक 9321649094 आणि 9930080770। नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच येत्या सोमवारी चिपळूणमध्ये येणार। राष्ट्रवादी सरचिटणीस बबन कनावजे यांची माहिती। खेडमधील भोसते घाटात सापडला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह। घातपात की आत्महत्या, पोलीस तपास सुरू। रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस बांधवांच्या गणरायाचे थाटामाटात विसर्जन। पोलीस बांधवांनी मिरवणुकीत धरला ठेका। आणि प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांना कोकणरत्न पुरस्कार जाहीर। 23 सप्टेंबरला माणगावमध्ये पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन। पाहूया सविस्तर वृत्त। येत्या सोमवारी राष्ट्रवादीचे नेते शरदजी पवार हे पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच चिपळूणमध्ये येणार असून राष्ट्रवादीकडून चिपळूणातील उमेदवार प्रशांत यादव यांच्या पाठिंब्यासाठी ते सभा घेणार आहेत। काही महत्त्वाच्या ठिकाणी ते भेटी देखील देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे सरचिटणीस बबन कनावजे यांनी चिपळूण येथे पत्रकार परिषदेतून बोलताना दिली आहे। आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ही जी तयारी सुरू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण केला जायचा की पवार साहेबांचं आणखी कुणाला आशीर्वाद आहे का दुसऱ्या उमेदवारांना, असा संभ्रम काही वृत्तपत्र, प्रसारमाध्यम असतील किंवा सोशल मीडियामध्ये मध्यंतरी 1-1.5 महिन्यापूर्वी सुरू झाला होता। त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पवारसाहेबांना भेटायला मुंबईमध्ये आले होते, मुंबईत भेटले। त्यावेळेस पवारसाहेबांनी येतो सांगितलं होतं, परंतु मध्यंतरी पावसामुळे त्यांचा तो दौरा रद्द झाला। आणि आता पवारसाहेब आवर्जून या संगमेश्वर चिपळूण मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी आपल्या इकडे येत आहेत। आपल्या वृत्तपत्रामध्ये देखील मी आज वाचली ती बातमी, तर त्याची सत्यता सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। खास पवारसाहेब हे सोमवारी या चिपळूणमध्ये सभा घेणार आहेत। शेतकरी, कामगार, मजूर किंवा इतर मच्छीमार यांच्याशी ते संवाद साधणार आहेत। त्यासाठी त्यांची सोमवारी सकाळी 11 वाजता सावरकर उद्यान जे आहे आपले तिथे जाहीर सभा होणार आहे आणि ते अगोदरच्याच रात्री इकडे येऊन थांबणार आहेत। आणि नंतर 2-3 कार्यक्रम आमचे आहेत। भाईंच्या घरी भेट असेल किंवा इतर डेअरीला भेट असेल किंवा आमचे इतर काही कार्यक्रम आहे। मुंबई गोवा महामार्गालगत खेड तालुक्यातील वेरळ गावच्या परिसरात भोसते घाटाच्या पायथ्याशी डोंगरात निर्जन ठिकाणी हाडांचा सांगाडा निदर्शनास आलाय। हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत आता चर्चा सुरू आहेत। या संदर्भात खेड पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार सर्वात आधी मानवी शरीराची कवटी निदर्शनास आली। ही बाब पोलिसांना कळल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली। संपूर्ण डोंगर असलेल्या अत्यंत दुर्गम ठिकाणी सांगाडा शोधण्याचं काम सुरू केलं। नजीकच हाडाचा सांगाडा देखील सापडलेला पाहायला मिळाला असून खूप दिवसांपासून हा मृतदेह कुजून गेला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। प्राथमिकदृष्ट्या हा मृतदेह पुरुषाचा असून त्याच्याच आजूबाजूला एक खांद्याला लावण्याची पिशवी देखील आढळली आहे। मात्र ती मृत व्यक्तीचीच आहे की अन्य कोणाची याचा तपास देखील सुरू आहे। सध्या खेड पोलिसांनी तो मृतदेह व त्याची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केलाय।
काल 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली। खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत निदर्शनास आलेल्या मानवी शरीराच्या कवटीच्या सांगाड्याचा शोध घेतला। त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी व खेडचे पोलीस निरीक्षक व अंमलदार यांनी पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केलाय। ज्या ठिकाणी चालत जाणं देखील शक्य नाही अशा ठिकाणी तो व्यक्ती कसा पोहोचला, त्याचा घातपात आहे की आत्महत्या या संदर्भात सध्या पोलीस तपास करतायत। मात्र सर्वात आधी हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याचा शोध सुरू करण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलीस ठाण्याच्या राजाचं भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात काल विसर्जन करण्यात आले। अनंत चतुर्दशीच्या दिवशी हजारो गणरायांचं विसर्जन असतं, त्यावेळी पोलीस बांधव त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्तात आपल्या कर्तव्यावर असतात। रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटेपर्यंत त्यांना आपले कर्तव्य बजावावे लागते। अशा वेळी त्यांच्या गणरायाचे दुसऱ्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन होते। त्याचप्रमाणे काल खेड पोलिसांच्या राजाचं वाजत गाजत मिरवणूक काढत भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले। यावेळी पोलीस बांधवांनी गणरायाच्या मिरवणुकीत ठेका देखील धरलेला पाहायला मिळालाय। तर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे देखील पोलीस बांधवांच्या गणरायाचं काल विसर्जन करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली। गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा अर्चा करत संध्याकाळी बाप्पाचा विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। बेंजोच्या तालावर नाचत पोलीस होमगार्ड बांधव भगिनी यांनी नाच फुगड्या घालत मिरवणुकीत सहभाग घेतला होता। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत बाप्पाला निरोप देण्यात आलाय। यंदाचा कोकणरत्न पुरस्कार सुप्रसिद्ध कलाकार सचिन पिळगावकर यांना जाहीर करण्यात आलाय। हा पुरस्कार वितरण सोहळा रायगड जिल्ह्यातील माणगावच्या अशोकदादा साबळे विद्यालयात होणार असून येत्या 23 सप्टेंबर रोजी हा पुरस्कार सचिन पिळगावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे। मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहे। नमस्कार, मी सचिन पिळगावकर। रायगड सांस्कृतिक कला मंडळ यावर्षी मला कोकण रत्न पुरस्कार देत आहेत। त्याबद्दल मी मंडळाचा आणि डॉक्टर अजय मोरे यांचा मनापासून आभारी आहे की मला या योग्य त्यांनी समजलं। या 23 सप्टेंबरला हा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्यात मी आणि माझ्याबरोबर आदर्श शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। तेव्हा 23 सप्टेंबरला भेटूया संध्याकाळी 4 वाजता। जय हिंद, जय महाराष्ट्र। जिल्हा प्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी सांगवे गावकरवाडी येथे जात आमदार नितेश राणेंनी बोगस प्रवेश केला हे उघड केले। गावकरवाडीतील ग्रामस्थांना वाडीची बैठक आहे असे सांगून एकत्र बोलवण्यात आले होते व खोटा प्रवेश करून घेण्यात आला। संदेश पारकर व सुशांत नाईक यांनी हा बोगस प्रकार उघड केलाय। यावेळी जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी शिवसेनेचा गड अभेद्य आहे असे म्हणत बाळासाहेबांचे विचार कोकणवासियांच्या मनामनामध्ये रुजलेले आहेत, त्यामुळे आमदार नितेश राणेंनी खोटे प्रवेश दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही शिवसैनिक शिवसेनेपासून दूर जाणार नाही असेही ते म्हणालेत। अगोदर पण शिवसैनिक होतो आणि आता पण शिवसैनिकच आहोत, त्यामुळे
अगोदर आमचं चुकून नाव टाकण्यात आलं असेल, कसं टाकणार माहित नाही, पण ते टाकण्यात आलं होतं. पण आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत आणि पुढे पण शिवसैनिक राहणार आहे. आमदार नितेश राणे येऊन या ठिकाणी गावकरवाडीतील काही ग्रामस्थांचा प्रवेश घेतलेला होता. काही ग्रामस्थ गेलेले असताना सुद्धा पूर्ण गावकरवाडी आपल्यासोबत आहे अशा पद्धतीने आविर्भावात ते होते. खरं म्हणजे या ठिकाणी येऊन आम्ही संदेशबाई यांच्या नेतृत्वाखाली असतील, बंडूशेठ ठाकूर असतील, उत्तम लोके असतील आणि बाकीचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत तिथले, यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. आणि ज्या ठिकाणी ज्या लोकांचा प्रवेश दाखवलेला होता ते पण ह्या ठिकाणी प्रवेश करते पण ह्या ठिकाणी आहेत. त्यांना आपल्या गावाची बैठक म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि त्यांची गावाची बैठक म्हणून या ठिकाणी प्रवेश घेण्यात आले होते. पण ते खरे शिवसैनिकच आहेत. त्यामुळे परत एकदा त्यांनी आमच्या शिवसेनेमध्ये आम्हाला साथ देण्यासाठी इथे ते उपस्थित आहेत आणि कुठचंही भगदाड वगैरे काय पडलेलं नाही. खोटे प्रवेश दाखवून नितेश राणे ह्याच पद्धतीने लोकांची आणि जनतेची फसवणूक करत आहेत आणि ह्या फसवणुकीला लोक फसणार नाही आहेत. येत्या काळात ज्या ज्या ठिकाणी प्रवेश घेतील त्या ठिकाणी ह्याच पद्धतीने आम्ही काम करत राहू. शिवसेना याला जसंच तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच पद्धतीने हा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे. ह्या प्रवेशकर्त्यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो आणि ह्या गावकरवाडीतील ज्या ज्या कामांच्या बाबतीत शिवसेना कमी पडणार नाही. शिवसेना ही या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये करेडी असेल, सांगली असेल, गावकरवाडी असेल, ही मोठ्या ताकदीनं आणि शक्तीनं या सगळ्या विभागामध्ये उभी आहे. खरं तर सातत्यानं नितेश राणे अशा पद्धतीनं अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश घेऊन कुठेतरी शिवसेनेला भगदाड पडलं. सांगवी विभागात, गावकरवाडीमध्ये अशा प्रकारच्या बातम्या त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करत आहे. ही तिने अनेक वर्षाची चाललेली नौटंकी आहे. आणि आज आपण पाहिलं की मोठ्या संख्येनं या गावकरवाडीमध्ये शिवसैनिक हे शिवसेनेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाशी त्या ठिकाणी ठाम आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जी काही जबाबदारी आहे, जी काय आव्हानं असतील, ती सगळी आव्हानं पेलण्याची ताकद माझ्या या गावकरवाडीतल्या शिवसैनिकांमध्ये आहे. आणि म्हणून कुठलंही भगदाड हे शिवसेनेला पडलेलं नाही. जे शिवसैनिक निष्ठावंत आहेत, प्रामाणिक आहेत, ते आजही शिवसेनेबरोबर आहेत. आणि आपली काही जी ताकद आहे, शक्ती आहे, ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या सगळ्या कामामध्ये त्या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जी काही चर्चा या निमित्तानं कालच्या खोट्या प्रवेशाच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होती, आणि म्हणून गावकरवाडीला या निमित्तानं आम्ही भेट दिली. सगळ्या कार्यकर्त्यांशी त्या निमित्तानं आम्ही सुसंवाद साधला आणि प्रत्येकानं त्या ठिकाणी ठामपणानं आणि विश्वासानं सांगितलेलं आहे की आम्ही शिवसेनेशी निष्ठावंत आणि प्रामाणिक आहोत, आजही आहोत, यापुढेही राहणार. ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि म्हणून मी माझ्या अशा सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून त्या ठिकाणी त्यांचा एक सार्थ असा अभिमान हा त्या ठिकाणी शिवसेनेला आहे, शिवसेनेच्या नेतृत्वाला आहे. आणि अनेक विकासाची कामं या गावकरवाडीमध्ये यापूर्वी शिवसेनेने केलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेना करेल हा विश्वास या गावकरवाडीच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना, ग्रामस्थांना या निमित्ताने मी या ठिकाणी देतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांच्या हस्ते खेड तालुक्यातील तळेगणात उपविभाग प्रमुख पदी म्हणून विष्णू सकपाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी मुंबई विभाग प्रमुख अशोक सकपाळ, तालुका सचिव मनोज भोसले, तालुका महिला संघटिका अंकिता बेलोसे, विभाग प्रमुख अंकुश कदम, तळे शाखा प्रमुख घाग व इतर तळेगावातील ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्या मातोश्री कुमुद देशपांडे यांचे नागपूर मुक्कामी वृद्धापकाळानं निधन झाले. त्या प्रसिद्ध कीर्तनकार होत्या. कीर्तनाच्या माध्यमातून जवळपास 6 दशके त्यांनी आध्यात्मिक सेवा केली आहे. मृत्यू पश्चात त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचं नेत्रदान आणि देहदान करण्यात आले. त्यांच्या मागे मुले, मुली, नातू, पणतू असा परिवार आहे. त्यांचे पुढील दिवस कार्य पुणे मुक्कामी होणार आहेत. पेणमध्ये डोलवी येथे भागवत सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आलाय. डोलवी येथील सरपंच परशुराम म्हात्रे यांच्या निवासस्थानी श्रीमद भागवत सप्ताह पारायणाची सांगता झाली.
यावेळी पेणचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचा जाहीर सत्कार सरपंच परशुराम म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, मधुकर म्हात्रे आदींच्या हस्ते शाल श्रीफळ व भारतीय राजमुद्रा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय। याच वेळी JSW कंपनीचे उपाध्यक्ष राजेश रॉय, जनसंपर्क अधिकारी आत्माराम बेटकेकर, भाजपचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजू पिचिका यांचा देखील सत्कार करण्यात आलाय। या सत्कार समारंभ प्रसंगी प्रवचनकार पुरुषोत्तम महाराज धाटावकर यांच्यासह धार्मिक क्षेत्रातील शेकडो मान्यवर उपस्थित होते। सत्काराचा प्रसंग बऱ्याच वेळा येतो आणि तो साहजिकच असतो, कारण लोकांच्या ते शुभेच्छा असतात। परंतु आज भागवत पारायणाच्या नंतर आलेला हा सत्काराचा प्रसंग, यामध्ये प्रेमाची साथ, आपुलकीची साथ तर आहेच, पण त्याही पेक्षा अध्यात्माचा इथे असलेला आशीर्वाद सुद्धा इथे महत्वाचा या ठिकाणी आहे। आणि म्हणून धाटावकर महाराजांच्या उपस्थितीमध्ये 4 शब्द या ठिकाणी ऐकता आले। अध्यात्माच्या संदर्भामध्ये राजकीय पुढाऱ्यांचं अध्यात्माशी नातं जरी असलं तरी ते उघडकीस येतच असं नाही, किंवा ते नाहीच असं लोकांना बऱ्याच वेळा पक्का समजच त्यांचा त्या ठिकाणी असतो। पण निश्चितपणानं माणूस किती मोठा झाला आणि किती छोटा झाला तर निसर्गाच्या नियमाच्या पलीकडे त्याला काही जाता येत नाही, आणि देवानं आणि निसर्गानं दिलेल्या मर्यादा, या मर्यादा त्याच्या आयुष्यभराकरता त्याला असलेल्या सीमारेषा या ठिकाणी असतात। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने लायन्सचे माजी अध्यक्ष रोहन विचारे यांची कन्या अन्वी रोहन विचारे हिच्या वाढदिवसानिमित्त खेड खोपी येथील काडसिद्धेश्वर महाराज संचलित आनंद आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी जेवणाची ताटे व खाऊ भेट म्हणून देण्यात आले। त्याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष रोहन विचारे, उपाध्यक्ष विनोद मोरे, डॉक्टर मरकड, लायन विवेक कदम, डॉक्टर विवेक मोरे, शिंदे आदींसह सदस्य उपस्थित होते। आपल्या माझ्या अध्यक्ष लायन्स क्लबचे रोहनजी विचारे यांची कन्या अन्वी हिचा परवाच्या दिवशी वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवस साजरा करत असताना तिची खूप इच्छा होती इथे यायची, पण काही कारणासाठी येऊ शकली नाही। पण तिने आपल्यासाठी, तुमच्यासाठी हे जे जेवणाचे जे ताटं आहेत ना ती दिलेली आहेत आणि तुम्हाला खाऊ पण दिले। तर त्या अन्वी खूप खूप शुभेच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण देऊया। तिची भरभराट होऊ द्या, दीर्घ आयुष्य तिला मिळवू द्या आणि खूप अभ्यास करून चांगलं नाव तिने मिळवूया अशा आपण सर्वांनी परमेश्वराला। वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। पाहत रहा फक्त माझे कोकण।